मंडळी नमस्कार. मंडळी आजच्या आपल्या भूमिनायकच्या भागामध्ये आपलं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि भूमिनायकच्या माध्यमातून आपण शेतीविषयक ज्या विविध बाबी आहेत, शेतीविषयक जे प्रयोग असतील किंवा शेतकरी बांधवांसाठी ज्या महत्त्वाच्या बाबी असतात, लागवडीच्या संदर्भातील असतील, त्या संदर्भात आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा आपल्या भूमिनायकच्या एपिसोडच्या माध्यमातून माहिती करून घेत असतो. आज आपल्या माहितीसाठी सांगतो की एक महत्त्वपूर्ण विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि तो विषय इतका महत्त्वाचा आहे. आपल्या भागामध्ये सध्या पावसाळा देखील सुरू आहे किंवा इतर ठिकाणी ज्यावेळेस आपण लागवडीचा विचार करत असतो तेव्हा ही लागवड करत असताना वन पर्यावरण असेल किंवा आर्थिक बाबी असतील, अशा सर्वांसाठी एक इम्पॉर्टंट अशी लागवड मी सांगू शकतो ती आहे चंदन लागवड. जरी कालावधी जास्त असेल तरीही भविष्यकालीन गुंतवणूक म्हणून आपण या चंदन लागवडीकडे वळू शकता. तर कशी असणार आहे ही चंदन लागवड या संदर्भात आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चंदन लागवडीच्या संदर्भामध्ये अनेक बाबी आपल्या शेतकरी बांधवांना माहीत नसतील, कदाचित माहीत देखील असतील, तरीसुद्धा थोडीशी उजळणी आपण या माध्यमातून करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर आपल्या मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी 1,500 ते 2,000 एकर एवढ्या मोठ्या प्रमाणात चंदन लागवडीचं क्षेत्र आपण बघत आहोत. खरं तर चंदन लागवडीच्या संदर्भात अनेक मिथ्या आहेत. चंदन लागवडीमध्ये झाडं चोरीला जाणे असतील, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ती विकली जाणं असेल, त्याची तस्करीसुद्धा केली जात असते असं आपण ऐकलेलं असतं आणि आपण त्याच्या वेगवेगळ्या कथा देखील ऐकलेल्या असतात. परंतु 2017मध्ये महाराष्ट्र शासनाने वनशेतीच्या अंतर्गत सुगंधी औषधी वनस्पती या माध्यमातून आपणास चंदन लागवडीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठी आपल्याला त्याची नोंदणी जी आहे ती सुरुवातीस नोंदणी जी आपल्याला करायची आहे डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला 7/12 किंवा कृषी विभागाशी संपर्क करून आपणास याची लागवड करता येऊ शकते. तर सर्वसाधारणपणे आपण 12x15चं जर अंतर ठेवलं तर 1 एकरमध्ये आपण 450 इतकी झाडं लावू शकतो. चंदनामध्ये आपण पांढरा आणि लाल चंदन या 2 प्रकारच्या चंदनाची लागवड करू शकतो. याच्यामध्ये शेतकरी बंधूंना आणखी एक इंटरेस्टिंग भाग आहे, ते म्हणजे चंदन हे जे झाड आहे ते अर्धपरोपजीवी आहे. म्हणजे ते स्वतःच्या मुळाद्वारे अन्न तयार न करता इतर झाडांपासून आपलं अन्न घेत असतं, इतर झाडांच्या मुळांपासून ते आपलं अन्न घेत असतं. त्याच्यामुळे याच झाडाबरोबर कडुनिंब असेल किंवा इतर फळझाडं देखील आपण चांगल्या पद्धतीनं लावू शकतो आणि याच्यापासून चांगलं उत्पन्न देखील मिळू शकतं. तर सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर शासनाकडून या लागवडीसाठी प्रोत्साहन देखील देण्यात येत आहे. याच्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून देखील चंदन लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाते. याच्यामध्ये एकरी 28,000 पर्यंतचं अनुदान आपणास घेता येऊ शकतं. खरं तर चंदनापासून आपण सुगंधित तेल असेल, त्याचबरोबर उत्तम प्रतीचं लाकूड देखील त्याच्यापासून मिळू शकतं, ज्याचा 1 किलोचा दर हा सर्वसाधारणपणे 30,000 रुपये इतका असू शकतो आणि त्याच्या किलोवर त्याची किंमत देखील ठरवली जात असते. तर याच्यामध्ये आणखी एक जाणून घेण्यासारखा मुद्दा आहे. याच्यामध्ये आपण जर चंदन लागवड करायची ठरवली असेल तर याच्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे आंतरपिकं देखील घेऊ शकतो. याच्यामध्ये मसाला पिकं असतील, वेलवर्गीय पिकं असतील, त्याचबरोबर फळझाडांची देखील चांगल्या पद्धतीनं लागवड करू शकतो. सर्वसाधारणपणे चंदन लागवडीनंतर अनेक वर्ष त्याची प्रतीक्षा जरी करावी लागत असेल तरी एक भविष्यातील निश्चित गुंतवणूक म्हणून आणि सर्वसाधारण वनशेतीपेक्षा एक वेगळा प्रयोग म्हणून आपल्या शेतकरी बांधवांनी निश्चितपणे चंदन लागवड करण्यास हरकत नाही. यासाठी शासन स्तरावर देखील मदत केली जात आहे. तर शेतकरी बांधवांनी सर्वसाधारणपणे बांधावर असेल किंवा मुख्य शेतीमध्ये असेल, जर चंदनाची लागवड करायची ठरवली तर त्याचा भविष्यकालीन खूप मोठा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होऊ शकतो. त्यासाठीचा तपशील आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी कृषी विभाग असेल किंवा जिल्हा वन अधिकारी यांच्याशी आपण संपर्क साधू शकता आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊन चंदन शेती यशस्वी करू शकता.
शेतकरी बंधूंनो आणि मित्रांनो, बऱ्याच दिवसातून आपल्या सर्वांना भेटण्याचा पुन्हा एकदा योग आलेला होता आणि आपण असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज याच्या पुढे देखील टाकत राहणार आहोत भूमी नाईकच्या माध्यमातून. आणि भूमी नाईकच्या माध्यमातून असे जे विषय आपले असणार आहेत ते खूप इंटरेस्टिंग असे विषय असणार आहेत. यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्याशी सतत संपर्कात राहा. आपल्या मेसेजची वाट बघतोय आणि आपण पुन्हा भेटणारच आहोत भूमी नाईकच्या पुढील भागामध्ये. आपण बघत राहा आणि सगळेच विषय बघत राहा. खरं तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचे वाटतात. नमस्कार.